नमस्कार, मी स्नेहा आणि मी सगळ्या व्हिडिओमध्ये राहते. आज काही ऑफिसच्या बाहेर असे काही व्ह्यू होते. म्हणजे ऑफिसच्या बाहेर पूर्ण सी व्ह्यू आहे, तर खूपच छान वाटतं. त्यानंतर संध्याकाळचं काम उरकल्यावर मी घरी आले आणि लगेचच फ्रेश होऊन दिवाबत्ती करून घेतली. कारण आज चतुर्थी होती, तर मला स्वयंपाकसुद्धा चांगला बनवायचा होता. देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक म्हणजे काय, आपलं तेच डाळ भात आणि भाजी. तर मी यावेळेस मशरूमची भाजी बनवलेली. मशरूमची भाजी तर माझी लवकरच बनवून झालेली आणि एक साईडला मी डाळही शिजत ठेवलेली. त्यानंतर एक साईडला राईसही लावला आणि एक साईड आणि पूर्ण मला मोदकांचं मोदकसुद्धा स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं. तर मग मी नारळ फोडून घेतला आणि त्याचं थोडंसं सारण, म्हणजे तसं तर मी किसूनच बनवते, पण ह्यावेळेस तर मला खूपच उशीर झाला होता म्हणून मी त्याला असं मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतलं. त्यानंतर गूळ वितळवलं आणि ते लगेचच सारणही बनवून घेतलं. तर ह्यावेळेस मी खूप सिंपल असं सारण बनवलेलं. त्याच्यामध्ये काजू बदाम काहीही घातले नव्हते, पण तरी लाडू खूप असे छान झाले होते. त्यानंतर एक साईडला वरणालासुद्धा फोडणी दिली. वरणामध्ये मी आपल्या नेहमीप्रमाणे जिरा, लसूण, कढीपत्ता, मिरची, हळद टाकून तेलाही फोडणी देऊन घेतली आणि एक साईडला वरणही रेडी झालं. आणि आता राहिले होते ते फक्त लाडू बनवायचे. लाडू ओलायलाच फक्त जास्त वेळ लागतो. त्यानंतर मी फटाफट असे लाडू ओलून घेतले आणि मला खूप छान वाटतं लाडू वगैरे बनवायला, चतुर्थी वगैरे असेल तर. आणि बनवले मी आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि उपास सोडून घेतला. तुम्हाला जर माझा हा डेली ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.